वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। संघमित्र गणेशोत्सव मंडळ वर्ष 48वा दिवस दुसरा सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक प्यार का नगमा है। कलाकार अवंती बेडेकर, सलीला मराठे, आभा औंधे, देवकी आयरे। निवेदन शची मराठे आणि मेघा आयरे। तंत्रसहाय्य मेघा औंधे। संकल्पना लेखन आणि संशोधन आशीष शिरसाट। एक प्यार का नगमा है। श्री गणराया आदि वंदू तुझा मोरया। गजानना श्री गणराया आदि वंदू तुझा मोरया। मंगलमूर्ती श्री गणराया आदि वंदू तुझा मोरया। गजानना श्री गणराया आदि वंदू तुझा मोरया। गजानना श्री गणराया आदि वंदू तुझा मोरया।
राजा हरिश्चंद्र हा मूकपट बनवून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. 1931 साली आलेल्या आलम आरा या पहिल्या बोलपटापासून खऱ्या अर्थानं भारतीय चित्रपट बोलू लागला आणि गाऊही लागला. त्यानंतर आजपर्यंत संगीत आणि गाणी हा भारतीय चित्रपटाचा अविभाज्य घटक झालाय. मराठी गाणी गाऊन पाय ठेवला. त्यानंतर 7-8 दशक हा आवाज हिंदी चित्रपटसृष्टीची गरज बनली आणि ती गायिका म्हणजे लता मंगेशकर. पक्ष्यांची किलबिल, वाहणारा वारा, पहिल्या पावसाचा मातीचा गंध, मोराचं नृत्य यांना विशेषण लावण्याच्या फंदात पडू नये. सच्चा शुद्ध स्वर त्याला फक्त लता म्हणावं. दिवसरात्रामध्ये अशी कुठलीही वेळ नसते जेव्हा लता कुठेतरी ऐकत नसतो. अगदी खरं आहे मेघा. आणि अशाच लता दीदी आपल्याला 6 फेब्रुवारी 2022 रोजी सोडून गेल्या. त्यांच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संघमित्र गणेशोत्सव सादर करीत आहोत. आजचा कार्यक्रम एक प्यार का नगमा है. मी शची मराठे आपलं या कार्यक्रमात स्वागत करतो. 80 वर्षाच्या कारकिर्दीत आणि 10,000पेक्षा जास्त गाणी हिंदी सोडून इतर भाषांमध्ये गायली. या सर्वांचा आढावा 1.5 तासाच्या कार्यक्रमात घेणं खरंच शक्य नाही आहे. म्हणून काही निवडक गाणी संगीतकारांसोबत झालेला हा प्रवास आपण काही गाणी, किस्से आणि आठवणींच्या माध्यमातून उलगडूया. चला करूया सुरुवात या सुरेल प्रवासाला. सुरुवात करूया संगीतकार शंकर जयकिशन पासून. लता मंगेशकर आणि शंकर जयकिशन यांच्या कारकिर्दीची सुरुवात साधारण एकाच वेळेस म्हणजे 1949ला सुरू झाली. लता मंगेशकर नावारूपाला येताना त्यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरेल अशी फिल्म होती बरसात. जिया बेकरार है, बरसात में हमसे मिले तुम सजन पासून सुरुवात झालेली ही गाणी तेरा जाना, रसिक बलमा, मनमोहन बडे झूठे सारख्या शास्त्रीय बेसची गाणी आणि प्यार हुआ, इकरार हुआ, आजा सनम, मधुर चांदनी में हम सारखी रोमॅन्टिक गाणी किंवा मैं का करू मा मुझे बुढ़ा मिल गया, अंदाज मेरा मस्ताना सारखी उडत्या चालीची गाणी, आम्रपालीमधील तुम्हे याद करते करते, तडप ये दिन रात की सारखी शृंगारी गाणी म्हणत 1971 पर्यंत येऊन ठेपते. मेघा, बरसातच्या सिनेमाची एक खूप चांगली आठवण आहे. जेव्हा बरसासाठी राज कपूर लता मंगेशकरला गाशील का म्हणून विचारायला घरी पाठवतो एका माणसाला आणि लता दीदी हो म्हणतात की मी येईन रेकॉर्डिंगला. आणि आपल्या आईशी गप्पा मारताना त्या म्हणतात की राज कपूर इतका हँडसम आहे, परंतु मला आत्ता जो बोलवायला माणूस आला होता इतका उंच, घारा, गोरा, त्याच्याकडे काम करणारी माणसं पण बहुतेक सगळी हँडसमच आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी लता दीदी पोचल्या स्टुडिओमध्ये, रेकॉर्डिंग झालं आणि तेव्हा लता दीदींना कळलं की त्यांना घरी बोलवायला आलेला माणूस हा दुसरा कोणी नव्हता तर खुद्द जयकिशनजीच होते. आणि जयकिशनजींना पहिलं चोरी चोरी या सिनेमासाठी फिल्मफेअर मिळालं आणि तेव्हा लता दीदींनी जे गाणं गायलं होतं रसिक बलमा ते स्टेजवर म्हणाल का अशी त्यांना विचारणा झाली होती. तेव्हा त्या चक्क नाही म्हणाल्या होत्या आणि जयकिशनजी नाराज झाले तेव्हा आणि म्हणाले तुम्हाला आवडलं नाही का दीदी, आम्हाला बक्षीस मिळालं ते. तेव्हा लता दीदी असं म्हणाला की बक्षीस तुम्हाला मिळालं आहे, म्युझिक डिरेक्टरना मिळालं आहे, संगीतकारांना मिळालं आहे, गायक किंवा गायिकेला मिळालेलं नाही आहे. तेव्हा फिल्मफेअरच्या स्टेजवर आम्ही गायकांनी का गावं. सो त्यांचा हा तडफदार बाणा, त्याची दखल फिल्मफेअरला घ्यावी लागली आणि लवकरच फिल्मफेअरनं सेपरेट प्लेबॅक सिंगर मेल फिमेल ही त्यांची वेगळी कॅटेगरी सुरू केली आणि अर्थातच त्याचं बक्षीस देखील त्या वर्षीचं पहिलं फिल्मफेअर मला वाटतं लता दीदींना मिळालं. तो सिनेमा होता मधुमती आणि ते गाणं होतं आजा रे परदेसी. आणि याच संगीतकारांचं अजून एक अजरामर गाणं आहे ते आपण ऐकूया आभाच्या आवाजात. अजीब दासत आहे ये. हॅलो
खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम। ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, ये रोशनी के साथ क्यों धुआं उठा चिराग से, ये ख्वाब देखती हूँ मैं कि जग पड़ी हूँ ख्वाब से, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम। मुबारक है तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, मुबारक है तुम्हें कि तुम किसी के नूर हो गए, किसी के इतने पास हो कि सबसे दूर हो गए, अजीब दास्तां है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम। खूप छान आभा. हिंदी चित्रपट संगीतात बंगाली संगीताचा जो काही सिंहाचा वाटा होता त्याच्यापैकी एक म्हणजे सलील चौधरी. सलील चौधरींबद्दल बोलताना लता मंगेशकर नेहमी म्हणायच्या की त्यांचा संगीताचा अभ्यास फार गाढा आहे किंवा ते फार अभ्यासपूर्वक सगळ्या गोष्टी करतात. आणि त्यांनी आपल्या संगीतामध्ये काही रशियन संगीताचा पण काही वापर केला. मोझार्ट, बिथोवेन, बाथ यासारख्या स्वररचनेचा त्यांनी फार वापर केला संगीतामध्ये. छायाचित्रपटातील इतना आनंद तुझसे तू प्यार बढ़ा ह्या गाण्यामध्ये त्यांनी थोडा सिम्फनीचा पण वापर केलेला. लता दीदींच्या सलील दादांची हिंदी गाण्याबरोबर बंगाली गाणीही गायली. ओ सजना बरखा बहार आई हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं त्यांचं स्वतःचं एक हे आवडतं गाणं आहे. त्या गाण्याची चाल, पाश्चात्य धर्तीची सुरावट आणि ध्वनी माधुर्य खरंच वर्णातीत आहे. सलीलदांचंच एक गाणं सादर करायला आपण अवंतीला एक रिक्वेस्ट करूया प्लीज. बरखा बहार आई
खूप अप्रतिम. आपण सलीलदानबद्दल बोलतोय तर त्याच बंगालच्या भूमीतलं दुसरं मोठं नाव म्हणजे सचिन देव बर्मन. सचिन देव बर्मन हिंदीतच नव्हे तर बंगाली भाषेत देखील त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. आणि त्यांच्याबद्दल अशी माहिती आहे की त्रिपुरा राज्य जे भारतातील ईशान्येकडचं राज्य आहे, नॉर्थ ईस्टमधलं स्टेट, तिथल्या राजघराण्याशी त्यांचा संबंध होतो. त्यांची आई त्रिपुराच्या राजघराण्यातली राजकन्या होती. तर असे हे सचिन देव बर्मन ते नेहमी म्हणायचे लता दीदींबद्दल की मला फक्त एक हार्मोनियम आणि लता मंगेशकर द्या, मी त्याच्यातनं गाणी बनवेन. आणि खरंच त्यांनी त्यांचं म्हणणं खरं करून दाखवलं. कारण काय एकसे गाणी बनवली आहेत त्यांनी. ती म्हणजे गाईडमधलं असेल पिया तो से नैना लागे रे, जे सलीला थोड्याच वेळात सादर करणारे, ज्वेल थीफमधलं असेल होठो पे ऐसी बात, किंवा अभिमानमधली सगळी गाणी आहेत, चुपके चुपकेमधील अबके साजन सावन में, खूप सुंदर गाणी आहेत. परंतु सगळ्यात त्यांची सगळ्यात अजरामर किंवा जी आठवणीतली गाणी आहेत ती मधली त्यांची ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातली गाणी आहेत. पाहूयात सचिन देव बर्मन आणि लता दीदी यांच्या कॉम्बिनेशनमधली काही खास गीतं. एस डी बर्मन आणि लता मंगेशकर यांची जोडी टॉपला असताना त्यांच्यामध्ये काही रेकॉर्डिंगवरून गैरसमज झालेले आणि त्या गैरसमजाचं अगदी अबोल्यामध्ये रूपांतर झालं आणि जवळजवळ 4 वर्ष ते एकमेकांशी बोलले नव्हते. म्हणजे अगदी आपल्या भाषेत कट्टीच घेतली होती त्यांनी. तर एकमेकांबरोबर काम केलं नाही म्हणून त्यांचा जिव्हाळा मात्र त्यांचा एवढा होता की थोड्या वर्षांनी मतभेद विसरून गेले आणि सुजातामधला मोरा गोरा अंग लैले या गाण्याने त्यांची सेकंड इनिंगला सुरुवात झाली. आणि हे गाणं अजून एका कारणासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे ह्याच्यामध्ये गुलजारांचं हे पहिलं गीत आहे. म्हणजे गुलजारांची एंट्री झाली या गाण्याने असं म्हणायला हरकत नाही आहे. आता आपण सलीलाच्या आवाजामध्ये एक छान गाणं ऐकूया. सलीला प्लीज.
जब चांद चमके जल उठे तन मेरा, मैं कहूँ मत कर ओ चंदा इस गली का फेरा। रात को जब चांद चमके जल उठे तन मेरा, मैं कहूँ मत कर ओ चंदा इस गली का फेरा। आना मोरा सैया जब आए, चमकना उस रात को जब मिलेंगे तन मन, मिलेंगे तन मन। पिया तो से नैना लागे रे, नैना लागे रे, जाने क्या अब आगे रे, नैना लागे रे, पिया तो से नैना लागे रे। वा सलीला, खूप छान, खूप छान. आता या पुढचे संगीतकार आहेत ते म्हणजे सी रामचंद्र. आताच्या पिढीला कदाचित हे नाव माहिती नसेल, पण त्यांनी संगीत दिलेलं आणि लता दीदींनं गायलेलं एक अजरामर गाणं माहीत नसेल असा एकही भारतीय माणूस मला वाटत नाही असेल आपल्या देशामध्ये. ए मेरे वतन के लोगो हे गाणं मला वाटतं प्रत्येकाची या गाण्याबद्दलची काही ना काहीतरी आठवण असेलच. आणि मला आठवते, माझी आठवण म्हणजे नेहरू हे गाणं ऐकून रडले होते. हे मी माझ्या लहानपणी ऐकलेलं होतं. तर असे हे सी रामचंद्र ह्यांचा उल्लेख जेव्हा लता दीदींच्या कारकिर्दीबद्दल आपण आजचा कार्यक्रम करतोय तेव्हा त्यांचा उल्लेख टाळून पुढे जाणं शक्यच होणार नाही. सी रामचंद्र यांचं अलबेलामधील शोला जो भडके हे गाणं असेल, किंवा आझादमधलं राधा ना बोले, किंवा अपलम चपलम. अपलम चपलम तर आम्ही देखील इकडे गणपती केलेला होता नाच एक वर्ष. अनारकलीमधील ये जिंदगी उसी की है ही गाणी आजही सगळ्या रसिकांच्या लक्षात आहेत. आणि ही जी जोडी आहे त्यांनी फार अवीट गोडीची गाणी दिली. पण आपण म्हणतो खूप चांगलं काहीतरी झालं किंवा खूप चांगलं चालू असेल कोणाची तरी दृष्ट लागते. तसंच बहुतेक या जोडीलाही दृष्ट लागली. काही मतभेदांमुळे किंवा काही कारणांमुळे लता दीदींनी सी रामचंद्र यांच्याबरोबर पुढे गाणी विशेष गायली नाहीत. आणि 1958च्या सुमारास साधारण ही जोडी तुटली. त्यानंतर सी रामचंद्र यांनी घरकुल असेल किंवा नवरंग असेल या चित्रपटातली गाणी दिली, खूप गाजली. पण जी जादू लता दीदींच्या आवाजामुळे सी रामचंद्र यांना जी फेम मिळाली होती ती कुठेतरी ही जादू हरवून बसले. आणि त्यांनी आपल्या माझ्या जीवनाची सरगम हे जे आत्मचरित्र लिहिलं आहे त्याच्यात एक असा उल्लेख केलेला आहे की लता जरी माझ्यासाठी गात नसली तरी तिचा सुमधूर आवाज डोळ्यासमोर ठेवून मी गाणी लिहितो किंवा गाणी करतो. आणि याच संगीतकारांचं पुढचं गाणं आपल्यासमोर सादर करते अवंती बेडेकर, ये जिंदगी उसी की है. ये जिंदगी उसी की है जो
मदन मोहन आणि लता मंगेशकर हे हिंदी चित्रपट संगीताला लाभलेले एक अप्रतिम संगीतकार आणि गायक जोडी. ॲक्च्युली सिनेमासृष्टी म्हटली की फार असं काही चांगलं बोललं जात नाही, पण तिथे पण एक छानपैकी नाती जपली जातात. ह्याचं एक छान उदाहरण आहे. मदन मोहन आणि लता मंगेशकर यांनी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा पहिलं गाणं गायलं ते त्यांनी एकमेका भावा बहिणीचं गाणं होतं ते. तर त्यांचं ते गाणं झाल्यानंतर त्यांनी कॉम्प्लिमेंट म्हणून पण लता मंगेशकरांनी त्यांना दिली की फार छान गाणं झालं तुझं म्हणून. पण निर्मात्याचा मुलगा म्हणून गायला चान्स मिळतोय असं त्याला वाटलं, म्हणजे कुठेतरी आपल्याला त्या ह्याने पुढे येता येईल असं. पण गंमत अशी झाली की ते आता डायरेक्टरच पुढे होणार होते, त्याच्यामुळे तसं काही झालं नाही. हे गाणं चांगलं झाल्यावर लता दिदींनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी रिक्वेस्ट पण केली की माझ्या पुढची जी गाणी असतील त्या गाण्यामध्ये तुम्ही त्या गायचं म्हणून. त्यासाठी ते गाणं नाही झालं, पण त्यांच्या दुसरा चित्रपट अदापासून त्यांनी मात्र जी गायला सुरुवात केली लता दिदींनी, ती मला वाटतं 1976पर्यंत म्हणजे लैला मजनूपर्यंत त्यांनी आपला आवाज मदन मोहनना दिला. आणि नंतर ते संगीतात म्हणजे कायम झाली आणि त्यांनी एकमेकांचं जे नातं आहे भावा बहिणीचं ते पण खूप छान पद्धतीने जपलं. तर आपण आता की नाही एक झलक बघूया त्यांच्या मदन मोहनच्या गाण्यांची आणि त्यानंतर अवंती आणि आभा एक एक गाणं तुम्ही सादर करा. जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, तेरे से जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो.
थोडं पुढे सरकूया. स्वातंत्र्यानंतरचा काळ महत्त्वाचा होता. सगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपेरिमेंट्स होत होते, तसेच ते संगीत क्षेत्रातही होत होते. 1947 ते 60 पर्यंत हा जो काळ होता, त्या काळामध्ये अनेक महत्त्वाचे संगीतकार यांनी लता दीदींची कारकीर्द खऱ्या अर्थाने फुलवली. आणि ते संगीतकार होते जयदेव, अनिल बिश्वास, नौशाद, हेमंत कुमार, खेमचंद्र प्रकाश आणि रोशन. या सगळ्यांमध्ये लता मंगेशकर यांना खरी ओळख देणारं त्यांचं गाणं म्हणजे महलमधलं आएगा आनेवाला. आणि त्याचे संगीतकार होते खेमचंद्र प्रकाश. प्लेबॅकमधील बारकावे, नेमकं माईकसमोर गाणं गाताना श्वास कुठे घ्यायचा, थांबायचा, असे अनेक ज्या बारकावे होते किंवा गोष्टी होत्या, या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन जे होतं ते लता दीदींना मिळालं अनिल बिश्वास यांच्याकडून. संग दिल, तराना अशा अनेक चित्रपटात त्यांनी लता दीदींकडून गाणी गाऊन घेतली. इवन लता दीदींनी त्यांच्या मुलाखतीत देखील सांगितलं होतं की अनिलजी यांची गाणी गायला जरा कठीण असतात. म्हणजे लता दीदींना काय कठीण, पण त्यांनाही कठीण पडलं अनिलजी यांचं संगीत किंवा त्यांची गाणी.
कारण लता दीदींची संपूर्ण जी तालीम होती ती शास्त्रीय संगीतातली होती. संपूर्ण हिंदुस्थानी क्लासिकलमध्ये त्यांचे वडील त्यांच्याकडनं साक्षात त्यांना गुरु होते, त्यांच्याकडनं संगीताची दीक्षा त्यांनी घेतली होती. आणि त्यामुळेच नौशाद हे देखील आपल्या शास्त्रीय संगीतातील जे बारकावे किंवा ताल आहे, राग आहे, याच्यातली जी पकड होती ती नौशाद यांची मजबूत होती. आणि त्यामुळेच नौशाद आणि लता दीदी ह्यांची जी जोडी जमली आणि त्यातनं जी नवं निर्माण झालं, नवीन गाणी आली, ती अजरामर ठरली. त्यामुळे नौशाद यांच्या बरोबरीनंच त्यांचे प्लेबॅक त्यांच्या बरोबरीनं होतं मोहम्मद रफी. आणि त्यानंतर जी गाणी निर्माण झाली ती म्हणजे मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे, किंवा मोहे भूल गए सावरिया, उठाए जा उनके सितम, अशी अनेक गाणी त्यांची गाजली. त्यानंतर 1950 ते 60च्या दशकात अजून 3 संगीतकार एक महत्त्वाचे आहेत, ज्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि ते म्हणजे जयदेव, हेमंत कुमार आणि रोशन. अल्लाह तेरो नाम सारखं भजन अजरामर करणाऱ्या जयदेव यांच्याबरोबर लता दीदींनी ये दिल और उनकी पनाह के साए, तू चंदा मैं चांदनी तुम्हारी, तुम्हें देखती हूँ, किंवा रात भी है कुछ भीगी भीगी सारखी गाणी गायली. त्यानंतर हेमंत कुमार अजून एक बंगाली संगीतकार ज्यांनी लता मंगेशकर बरोबर गाणं गायलं. आणि त्यांनी मराठीमधलं मी डोलकर दर्याचा राजा हे अगदी वेल नोन गाणं हेमंत कुमारांनी गायलं. ॲक्च्युली 1960च्या दरम्यान लता दीदींना फूड पॉयझनिंग झालेलं, त्याच्यामुळे जवळजवळ 2-3 वर्ष त्या गाऊ शकत नव्हत्या. आणि त्यानंतर त्यांनी जे पहिलं रेकॉर्डिंग गाणं केलं ते हेमंत कुमारांबरोबर केलं. आणि त्यांचं ते कही दीप जले कही दिल, किंवा त्या वर्षीचं त्यांना या गाण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेलं होतं. आणि त्यांची लोकप्रिय गाणी होती हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, किंवा कुछ दिल ने कहा, आनंद मठ चित्रपटातलं वंदे मातरम म्हणा, किंवा मन डोले मेरा तन डोले, झूम झूम ढलती रात, या सगळी म्हणजे ही मोठी गाणी त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. अगदी आजपर्यंत आपण ती गाणी विसरूच शकत नाही. आणि एक मोठा दौर म्हणतात, मोठा काळ ही गाणी चालली वाजली एकत्र गाण्याचं. करेक्ट. त्यानंतरचं नाव आहे रोशन म्हणजे ऋतिक रोशनचे आजोबा. हां. आणि गाण्यातली सादगी काय असते ते लता दीदीच्या आवाजातनं जर रसिकांपर्यंत पोचलं असेल तर ते रोशन म्हणजे इतकं साधं, इतकं सिंपल गाणं की म्हणजे ऐकणाऱ्याला वाटावं किंवा बनवण्याला की म्हणजे ह्यात काय आहे, पण सादगी जी आहे, जी गाण्यातनं अनुभूती, जो एक्सपिरियन्स असतो गाण्याचा, तो रोशन यांनी लता दीदींच्या मार्फत पोहोचवला. आणि त्यांची काही महत्त्वाची कॉम्बिनेशन गाणी जी ऐकली पाहिजेत, रहे ना रहे हम. अनेक ठिकाणी या नावाने लता दीदींचे जे कार्यक्रम होतात, अनेक कार्यक्रमांची नावं रहे ना रहे हम असतात. किंवा संसार से भागे फिरते हो, जुर्म उल्फत से लोग सजा देते हैं, दुनिया करे सवाल. त्यानंतर रहते थे कभी जिनके दिलों में हम जान से भी प्यारे की तरह. अशी अनेक गाणी ऐकणं ही आज देखील एक अविस्मरणीय अनुभव आहे. पाहूया सगळ्या संगीतकारांच्या गाण्याची एक झलक आणि त्यानंतर नौशादजी यांचं गाजलेलं एक गाणं सादर करणारे सालीला.
मुस्कुराए जा, आंसू पिए जा, उठाए जा उनके सितम और जिए जा, यूं ही मुस्कुराए जा, आंसू पिए जा, उठाए जा उनके सितम। कुछ आँखों में आंसू बाकी है जो मेरे गम के साथी है, जो मेरे गम के साथी है। अब दिल है न दिल के अरमां है, अब दिल है न दिल के अरमां है, बस मैं हूँ मेरी तन्हाई है, सीने में सुलगते हैं अरमां। अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको सन्मति दे ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे है। ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे है, रीतों पर धर्म की मोहरे है। हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे, संसार से भागे फिरते हो आहे दिल अंगड़ाइयाँ, इस दिल को समझाए कोई। अरमान आँखें खोल दे, रुसवा न हो जाए कोई। पलकों की ठंडी सेज पर सपनों की परियां सोती हैं, ऐसी भी बातें होती हैं, ऐसी भी बातें होती हैं, कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं। इंसान किसी से दुनिया में एक बार मोहब्बत करता है, इस दर्द
सुंदर सलीला, खूप छान. राहुल देव बर्मन म्हणजे पंचम, म्हणजे एस डी बर्मनचा मुलगा. त्यामुळे लता मंगेशकर आणि पंचम ह्या लहानपासून ओळखत होत्या. 1961 साली मेहमूदच्या छोटे नवाब या सिनेमासाठी आर डी बर्मन यांना स्वतंत्र संगीतकार म्हणून संधी मिळाली. यावेळी लता आणि एस डीमधला अबोला पण होता, पण पंचमनं आपलं पहिलं गाणं लता मंगेशकर यांनीच गावं अशी इच्छा होती. तेव्हा एस डींनी लता दिदींना फोन करून गाणं गाण्यासाठी विनंती केली आणि त्यांच्यामधील अबोला मिटला आणि पंचमचं पहिलं गाणं घर आजा घिराय बदरा हे रेकॉर्ड झालं. यानंतर लता मंगेशकर यांनी आर डीकडे अनेक गाणी गायली. रेना बीती जाय सारखं शास्त्रीय गाणं, जय जय शिवशंकर सारखी किंवा चढती जवानी मेरी चाल मस्तानी या उडत्या चालीची गाणी आणि बाहों में चले आओ सारखं रोमॅन्टिक गाणं. आशा भोसले यांनी आर डीकडे जास्त गाणी गायली असली तर लता मंगेशकरांकडून आंधी, लिबास, आपकी कसम अशा अनेक चित्रपटातील गाणी गाऊन घेतली. लता आणि आशा यामध्ये कम्पेअर करताना आर डी नेहमी म्हणायचे की लता जर का ब्रॅडमॅन आहेत तर आशा सोबर्स आहेत, त्यामुळे त्यांचं कम्पॅरिझन करणं शक्यच नाही. बरोबर. आणि योग असा किंवा योगायोग असं आपण म्हणू शकतो की आर डी यांचं पहिलं आणि शेवटचं गाणं लता दीदीने म्हटलेलं आहे. 1942 अ लव्ह स्टोरी या गाण्यासाठी जेव्हा दीदींना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी हो सांगितलं आणि गाण्याचं रेकॉर्डिंग करणं बाकी होतं. त्यावेळी दीदी काही कारणासाठी दिल्लीला गेल्या होत्या आणि त्या परत आल्या. तोपर्यंत आर डी यांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांनी गाणं रेकॉर्ड केलं. हा सिनेमा रिलीज पण झाला आणि ॲज युज्युअल त्यांनी हे गाणं जे होतं ते अजरामर केलं आणि ते गाणं होतं कुछ ना कहो कुछ भी ना कहो. सलीला, अवंती, देवकी आणि आभा आर डी बर्मन यांची काही निवडक गाणी सादर करतील. रहना बीती जाए शाम ना आए, रहना बीती जाए शाम ना आए, नितिया ना आए, रहना बीती जाए शाम ना आए, रहना बीती जाए शाम को भूला शाम का वादा रे, शाम को भूला शाम का वादा, संग दिए के जागे राधा, निंदिया ना आए, निंदिया ना आए, रहना बीती जाए शाम ना आए, रहना बीती जाए.
चले आओ, हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा। ये आज का नई मिलन, ये संग है उम्र भर का, बाहों में चले आओ, हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा। चले ही जाना है नजर चुरा के यूं, फिर थामे थी साजन तुमने मेरी कलाई क्यों। हाँ चले ही जाना है नजर चुरा के यूं, फिर थामे थी साजन तुमने मेरी कलाई क्यों। किसी को अपना बना के छोड़ दे ऐसा कोई नहीं करता, बाहों में चले आओ, हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा। कभी कभी कुछ तो कहो पिया हमसे, ये कम से कम आज तो खुल के मिलो जरा हमसे। हाँ कभी कभी कुछ तो कहो पिया हमसे, ये कम से कम आज तो खुल के मिलो जरा हमसे। है रात अपने जो तुम हो अपने, किसी का फिर हमें डर क्यों, बाहों में चले आओ, हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा। ये आज का नई मिलन, ये संग है उम्र भर का, बाहों में चले आओ,